नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अंड्याचा भगरा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये थोडंसं पहिले तेल काढून घेऊया, गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। 5 अंडे मी फोडून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मी काढून घेते। पहिले त्याच्यात काय करायचं माहिती आहे का, आपल्याला एकदम थोडंसं वरनं मीठ टाकायचं आहे। गॅस मिडियम आहे आणि थोडीशी टाकायची त्याच्यावर आपल्याला मिरची पावडर। आणि हे आपण भगरा कसा बनवतो त्या पद्धतीत बनवून घ्यायचा। अशा पद्धतीने बघा आपल्याला भगरा बनवून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये थोडासा तुम्ही गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर खालीच अंड्यामध्ये टाकून जरी घेतलं, मीठ मिरची पावडर थोडी थोडी, तरी पण चालू शकतं। आता हे चांगलं मी 2 मिनटं एकसारखं परतून घेतलेलं आहे। ह्याला मी काढून घेते। अंड्याचा भगरा मी काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये परत आपल्याला थोडंसं तेल काढून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही बटर जरी वापरला तरी पण चालू शकते, खूप छान लागतं तसं पण। तशा पण रेसिपी मी अपलोड केले। गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत। एकदम पातळ कापलेत, बारीक जरी कापले तरी तुम्ही चालू शकते। मी थोडेसे उभे कापून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये माहिती आहे का, एक मोठ्या आकाराची शिमला मिरची सुद्धा तुम्ही बारीक कापून टाकू शकता, खूप छान लागतं। थोडासा कोबी बी बारीक कापून पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। आता कधी टाकायचा ती पण मी तुम्हाला सांगते। पहिला हा कांदा मी भाजून घेते। कांदा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये पोपटी कलरची एक मिरची मी अशी कापून घेतलेली आहे। बारीक कापली, कुटून टाकली तरी चालेल। जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तर चालेल। मिडियम आकाराचे 2 टोमॅटो पण मी टाकणार आहे आणि ते पण ह्याच्यामध्ये 1-2 मिनटं चांगलं परतून घेणार आहे। त्याच्यामध्ये काय करायचं, पहिला आपण जेव्हा अंड्याचं भगरा बनवलं ना तेव्हा मीठ टाकलं होतं, तर चव बघून मीठ टाकायचं, म्हणजे चवीप्रमाणे, जास्त व्हायला नको। आता हे चांगलं मी परतून घेते। मस्त असं मिडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे आता बारीक। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा मिरची पावडर, कारण की ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे, तर तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। ह्याच्यामध्ये 1 चमचा छोट्या आकाराचा गरम मसाला पावडर, 1 चमचा छोट्या आकाराचा जिरे धने पावडर। ज्या टायमाला आपण कांदा टाकला का नाही, भाजला ना हलकासा, तेव्हा जरी तुम्ही थोडंसं आलं लसूण जरी बारीक चॉप करून, एकदम आता पेस्ट असेल तरी टाकली तरी चालेल, छोटा अर्धा चमचा। एकदा करून बघा, खूप छान लागतं। वेगवेगळ्या पद्धतीने थोडंसं करायचा प्रयत्न करायचा। हे 1-2 मिनटं मी परतून घेते चांगलं मसाला टाकलेले। मस्त असं 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे मसाला पण टाकल्यानंतर। यातले कोणती गोष्ट जर तुम्हाला आवडत नसेल ना तरी नाही टाकली तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्याला पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आता आपण जो भगरा बनवला तर हा टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी ह्याच्यामध्ये आता परतून घ्यायचं। मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता थोडंसं बटर टाकणार आहे, मिक्स करून घेते जरा। बटर टाकल्यानंतर पण 1 मिनिटभर फक्त परतून घेतलेलं आहे। त्याच्यावर परत थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया। गॅस एकदम मी बारीक केला आता आणि एक फक्त वाफ काढून घेऊया आपण ह्याची। मस्तपैकी बघा एक वाफ काढून घेतलेली आहे। झाकण आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने एकदा तुम्ही भगरा करून बघा। ह्याच्यात पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काय काय टाकू शकता ते पण मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन। खूप छान होतं बरं का। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।